नमस्कार मित्रांनो, आज आपण टाईम अँड वर्क या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तो प्रश्न असा आहे, ए हा एक काम 25 दिवसात करतो, बी हा तेच काम 20 दिवसात करतो. जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर ए हा काम सोडून गेला तर उरलेले काम बी किती दिवसात संपवेल. म्हणजे बघा, दोन व्यक्ती ए आणि बी आहे, ते सोबत किती दिवस काम करतात, 5 दिवस काम करतात. त्यानंतर ए काय करून जातो, सोडून देतो काम. त्यानंतर उरलेलं काम बी किती दिवसात करेल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. अशा वेळी काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, दोघांना एक काम द्यायचं समान, ते आपण मानायचं आणि त्यानंतर कार्यक्षमता काढायची दोघांची. आता कार्यक्षमता कशी काढायची ते मी तुम्हाला सांगणार समजून. बघा, आता दोघांचं एलसीएम काढायचं पहिले. तर ए किती दिवसात करतो, 25 दिवसात करतो. पी किती दिवसात करतो, 20 दिवसात करतो. आता काय करायचं माहिती आहे का, एलसीएम काढायचा 20 आणि 25 आणि 20चा काय करायचा, एलसीएम काढायचा. एलसीएम कसा काढायचा, जी मोठी संख्या बघायची दोघातले कोणचे, 25 आहे ना, 25चे डबल करा. 25चे डबल किती झाले, 50 झाले. आता ती 50 या दोघांच्या पाड्यामध्ये आहे का बघा. 50 25च्या पाड्यामध्ये 50 आहे, 20च्या पाड्यामध्ये 50 आहे का, नाही. परत मग काय करायचं, परत त्याला डबल करायचे. 50चे डबल किती झाले, 100. 100च्या पाड्यात 25 आहे का, 25च्या पाड्यात 100 आहे का, आहे. आणि 20च्या पाड्यात 100 आहे का, मग आहे. मग एकूण काम काय म्हणायचं, ह्यांचं एलसीएम म्हणायचं. म्हणजे 100 काय झालं आपलं एकूण काम झालं. म्हणजे समजा 100 आपल्याला टेबल बनवायचे तर असं तुम्ही समजा, ठीक आहे. आता बघा, आता काय ए ना, पहिला ए आपला, ठीक आहे. ए किती दिवसात काम करतो, 25 दिवसात. 25 दिवस. बी किती दिवसात करतो, 20 दिवसात करतो. आता दोघांना काय करायचं, आपण एक काम द्यायचं. कोणतं काम द्यायचं, टेबल बनवायचं. समजा किती काम दिलं आपण, 100 मांडले, बरोबर. 100 काम मानायचं. समजा 100 टेबल बनवायचं आपलं काय काम आहे, हे काय झालं, टोटल वर्क आहे, एकूण काम आहे माझे, ठीक आहे. आता बघा, यांची कार्यक्षमता काढायची. आता या सूत्रामध्ये काय करायचं, हे सूत्र ठेवून यांचे एकेकाचे काय करायचं, आपल्याला कार्यक्षमता काढायची. आता पहिले काय काढू, एची कार्यक्षमता काढू. एची कार्यक्षमता, एची कार्यक्षमता बघा. आता एकूण काम किती आहे, 100 आहे. ए किती दिवस काम करतो, 25 दिवस काम करतो. आता ह्याला सिम्प्लिफाय करा, 25 चौका 100. म्हणजे एका दिवसात किती टेबल बनवतो, 4 टेबल बनवतो, बरोबर. 4 टेबल बनवतो म्हणजे पर युनिट. समजा एका दिवसाला किती 4 टेबल बनवतो, म्हणजे याची कार्यक्षमता किती आहे, 4 टेबल बनवायची याची कार्यक्षमता आहे. आता दुसरा कोणता आहे, बी आहे. बीला घ्या. आता बीची कार्यक्षमता, बीची कार्यक्षमता किती आहे, आता बघा. एकूण काम किती, 100 मानलं आपण. बी किती दिवस काम करतो, बी हा तेच काम 20 दिवसात करतो, ठीक आहे. 20ने मग ह्याला काय करायचा, भाग द्यायचा. एकूण कामाने भाग द्यायचा म्हणजे आपली कार्यक्षमता येईल. 0 0 कॅन्सल झाला, 2 पंचे 10. म्हणजे बी एका दिवसाला किती टेबल बनवतो, 5 टेबल बनवतो, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल, ठीक आहे. पुढची स्टेप बघा. आता काय, एची कार्यक्षमता किती आहे, 4 आहे. बीची कार्यक्षमता किती, 5 आहे. म्हणजे ए एका दिवसात 4 टेबल बनवतो, बी एका दिवसात किती टेबल बनवतो, 5 टेबल बनवतो. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो, जर दोघांनी 5 दिवस काम केले, दोघांनी 5 दिवस मिळून काम केले, ठीक आहे. आता दोघांनी केलेलं काम, पुढची स्टेप बघा. आता काय, दोघांनी म्हणजे कोण, ए अधिक बी, ठीक आहे. एका दिवसात केलेलं काम. एका दिवसात किती काम केले, आता एने किती काम केले, एका दिवसात 4 काम करतो. बी एका दिवसात किती काम करतो, 5 काम करतो. म्हणजे दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात, 9 काम करतात, बरोबर. म्हणजे 9 टेबल बनवतात. आता पुढं प्रश्न काय म्हणतो, त्या दोघांनी किती दिवस काम केले, 5 दिवस काम केले. मग 5 दिवसात केलेलं काम, पुढची स्टेप काय, आता 5 दिवसात
लेले काम. 5 दिवसात दोघांनी किती काम केले? एका दिवसात किती काम करतात दोघं मिळून? 9 काम करतात. मग 5 दिवसात किती करतील? 5ने गुणाकार करा. 9 5 45. मग दोघं मिळून 5 दिवसात किती काम करतात? 45 करतात बरोबर. पण एकूण काम किती आहे? आपला 100 आहे. मग आता उरलेलं काम किती? मग उरलेलं काम उरलेलं काम म्हणजे आता एकूण काम 100 होते. त्यातने 5 दिवसामध्ये या दोघांनी किती संपवले? 45 काम संपवले. म्हणजे 45 टेबल बनवले. 100 टेबल बनवायचे, 45 दोघांनी मिळून बनवलेत. किती राहिले मग? 55 टेबल बनवायचे अजून. पण पुढं प्रश्न काय म्हणतो? 5 दिवस जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर एक काम सोडून गेलं, म्हणजे 5 दिवसानंतर एक काय सोडून गेलं. 5 दिवस काम करतो त्यानंतर सोडून जातो. मग उरला कोण? बी उरला. मग प्रश्नामध्ये तेच उरलेलं काम बी किती दिवसात करेल? उरलेलं काम किती? 55 आहे. आता बघा बी बरोबर उरलेलं काम किती? 55 आहे. बी एका दिवसात किती टेबल बनवतो? बी एका दिवसात 5 टेबल बनवतो. मग याला डिवाईड करा, सिम्प्लिफाय करा. 5 1 5 5 1 5. म्हणजे बी किती दिवसात काम संपेल? ते 11 दिवसात ते काम काय करणार आहे? संपवणार आहे. हे का आपलं असणार आहे? आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. किंवा तुमचे काही डाऊट असतील तरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.